अनीस बज्मी यांची प्रस्तुती आणि ऋषिकेश गुप्ते दिग्दर्शित जारण चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे। ब्लॅक मॅजिक, अंधश्रद्धा, श्रद्धा, हॉरर अशा सगळ्यामध्ये अतिशय सुंदरपणे गुंफलेला हा चित्रपट क्लायमॅक्स मध्ये आपल्याला असा काही झटका देतो की क्षणात आपण चित्रपटाच्या पहिल्या फ्रेम पासून क्लायमॅक्स पर्यंतच्या फ्रेम पर्यंत संदर्भ जोडत जातो आणि अंगावर क्षणभर का होईना पण काटा येतो। या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम, त्यात बसवलेला सीन कलाकारांच्या दर्जेदार अभिनयाने सजला आहे। अमृता सुभाष, अनिता दाते यांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मेजवानी ठरणार हे नक्की। या दोघींसोबतच सीमा देशमुख, राजन भिसे, किशोर कदम, विक्रम गायकवाड आणि इतर अनेक कलाकारांनी आपापल्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे। चित्रपटात असे अनेक सीन येतात जे पाहताना नकळत आपला हात घाबरून डोळ्यांवर जातो। चला तर मग जाणून घेऊया कोणत्या 5 कारणांसाठी जारण चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा। जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक। कारण नंबर 1, कथा। राधा ही एक 40शीतली परदेशी कंपनीत काम करणारी महिला, आपल्या 10 वर्षाच्या मुलीसोबत शहरात राहणारी। तिचा नवरा शेखर, ज्याचा कार अपघातात मृत्यू झालेला असतो। त्या घटनेनंतर राधाच्या मनावर खोलवर परिणाम होतो की तिला डिप्रेशनला सामोरं जावं लागतं। ती त्यासाठी मानसोपचार तज्ञांकडे देखील जात असते। आता या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण एकच की या कथेतील सगळीच पात्र एकमेकांशी कनेक्टेड आहेत। एक जरी पात्र गाळलं तरी कथा अपूर्ण राहील। तर या राधाच्या आयुष्यात गावाकडे शिकताना लहानपणी गंगुटी नावाची काळी जादू करणारी महिला येते, ज्यामुळे तिचं आयुष्य जणू हादरतं। ही गंगुटी राधाच्या गावच्या वाड्यात भाडोत्री असते, पण ती काळी जादू करते हे राधाच्या आई वडिलांच्या लक्षात आल्यावर ते तिला तिथून हाकलून देतात आणि जाताना गंगुटी सगळ्यांच्या समोर राधाला तुझं वाटोळं होईल असं अतिशय भयानक पद्धतीनं ओरडून सांगते। राधा जसजशी मोठी होते तसतसं ही गंगुटी तिच्या जगात वावरू लागते। तिचे भास राधाला होऊ लागतात। राधाच्या लग्नानंतर तिच्या पतीचा मृत्यू होणं ही घटना, तिचं आयुष्य होत्याचं नव्हतं होणं, त्यानंतर अनेक वर्षांनी तिचं गावी जाणं, गंगुटी राहायची त्या खोलीत गेल्यावर राधाला तिनं पछाडणं आणि तो भयानक भास घेऊन राधाचं शहरात परतणं, या सगळ्यात राधाची मुलगी ही व्यक्तिरेखा खूप महत्वाची ठरते। कारण क्लायमॅक्स मध्ये राधाचं आपल्याच मानसोपचार तज्ञावर हल्ला करणं, त्याच वेळी राधाचा मेलेला नवरा परतणं आणि घरात अचानक गंगुटीचं येणं, घरातून राधाच्या मुलीचं गायब होणं, या सगळ्या गोष्टी मनाचा थरकाप तर उडवतातच, पण चित्रपट भयपट, काळी जादू, अंधश्रद्धा याच्या भोवती फिरतोय असं वाटत असतानाच त्याचा खरा जॉनर समोर येणं हे सगळ्यात मोठं सरप्राईज पॅकेज आहे। ही कथा चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते यांची आहे आणि कथा अतिशय रंजकपणे गुंफल्यात त्यांना 100% यश आले। अनेक दिवसानंतर एक असा चित्रपट मराठीत आलाय जो आपल्याला खऱ्या अर्थानं एंटरटेन करतो। कारण नंबर 2, दिग्दर्शन। चित्रपटाला भय, सस्पेन्स, थरार, श्रद्धा, अंधश्रद्धा याची परफेक्ट फोडणी देण्याचे क्रेडिट दिग्दर्शक ऋषिकेश गुप्तेला द्यावंच लागेल। चित्रपटाच्या पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत पडद्यावर प्रेक्षकांच्या नजरा खेळवून ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। चित्रपटातील कथानकामधले सिक्रेट शेवटपर्यंत दडवून ठेवण्यात दिग्दर्शकानं वापरलेलं डोकं कमाल। त्यात कथा आणि दिग्दर्शक ऋषिकेश गुप्तेच असल्यानं त्याला अधिक योग्य न्याय चित्रपटाला देता आला। चित्रपटात एक सीन आहे जो एकच सीन त्यामागचा संदर्भ लागण्यासाठी 3 वेळा दाखवण्यात आलाय, ज्यामुळे आपल्या मनात मात्र 3 प्रश्न येतात। पहिला प्रश्न, राधाचा नवरा शेखर मेलाय म्हणून तिला मानसिक त्रास होतोय, की राधाची मुलगी त्या अपघातात मेलीये म्हणून ती आपल्या भावविश्वात मुलीला जिवंत ठेवण्यासाठी नवरा मेल्याचं चित्र उभं करते, की राधाला कोणी मुलगी नाहीच आहे, तर मग तिच्यासोबत जी लहान मुलगी दिसते ती कोण आहे। दिग्दर्शकानं ज्या पद्धतीनं या सीन्सना 3 वेगवेगळ्या प्रकारे शूट करत चित्रपटात अचूक ठिकाणी पेरलंय, ज्यानं प्रेक्षक म्हणून आपल्यातला डिटेक्टिव्ह जागा होतो। पण क्लायमॅक्सला सत्य समोर आल्यानंतर सिनेमागृहात खुर्चीवर रेलून चित्रपट पाहणारे आपण खाडकन ताठ होऊन बसतो। दिग्दर्शकानं प्रत्येक फ्रेमवर घेतलेली मेहनत बाप म्हणावी लागेल। कारण नंबर 3, अभिनय। जारण चित्रपटात अमृता सुभाषने रंगवलेलं राधा हे पात्र आणि अनिता दातेनं साकारलेलं गंगुटी या 2 पात्रांभोवती सिनेमा फिरतोय। तर चित्रपटात राधाचे मानसोपचार तज्ञ डॉक्टर धनंजय कुलकर्णी म्हणजेच किशोर कदम, डॉक्टर रश्मी पंडित म्हणजे ज्योती मालचे, राधाचे बाबा राजन भिसे, आई सीमा देशमुख, राधाचा पती शेखर, विक्रम गायकवाड, मुलगी सई, अवनी जोशी, या सगळ्याच व्यक्तिरेखा आपल्याला अगदी लक्षात राहतात। सगळ्याच कलाकारांनी आपापला अभिनय अगदी चोख बजावलाय। अमृता सुभाषनं नेहमीप्रमाणे जोरदार बॅटिंग केली तर अनितानंही तिला साथ देत अभिनय चोपलाय। या दोघी प्रत्येक फ्रेम मध्ये आपल्याला घाबरवतात, कधी अंगावर काटा आणतात तर कधी हृदयाची धडधड भीतीनं वाढवतात, तर कधी त्यांच्या पडद्यावरचा थरारक ड्रामा पाहून डोळे पटकन बंद करायला भाग पाडतात। अभिनयाच्या बाबतीत सिनेमा डोक्यावरच घ्यावा लागेल।
कारण नंबर 4, संगीत बॅकग्राऊंड स्कोर. चित्रपटात गाणी नसली तरी त्याची कमी भासत नाही. यात एक गद्य गाणं आहे जे अनिता आणि अमृता दोघीही गातात, पण त्या ओळीत अंगाचा थरकाप उडवतात. चित्रपटाचा बॅकग्राऊंड स्कोर उत्तम, आपल्याला घाबरवण्यात तो कुठेही कमी पडत नाही. कारण नंबर 5, निर्मिती. बुलबुलिया 3चे मास्टरमाइंड अनीस बज्मी यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते आहेत अमोल भगत, नितीन भालचंद्र कुलकर्णी, तर सहनिर्माते आहेत मनन दानिया. बऱ्याच दिवसांनी आपल्याला खुर्चीला खेळवून ठेवणारा, अंगाचा थरकाप उडवणारा, ब्लॅक मॅजिकचा थरार अनुभवण्यास देणारा, श्रद्धा अंधश्रद्धेचा दाखला देणारा एक उत्तम मराठी चित्रपट सिनेमागृहात भेटीस आलाय. आपल्याला घाबरवणारी क्लास सिनेमॅटोग्राफी, अभिनयाची जुगलबंदी आणि फर्स्ट क्लास दिग्दर्शनाची मेजवानी असं सगळं सुरेख जुळून आलंय. तेव्हा जारण चित्रपटगृहात जाऊन नक्कीच पहा. लोकमत फिल्मीकडून जारण चित्रपटाला 3.5 स्टार आणि खूप साऱ्या शुभेच्छा. जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक.